Cancer Healer Center, a new beginning. नीलम गोरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर. पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा. गोरे लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती. संजय राऊतांविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. नीलम गोरेंबाबत केलेल्या विधानाविरोधात राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर पुण्यातील अलका चौकात आंदोलन करत राऊतांचा निषेध. नीलम गोरे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार. गोरेंनी मातोश्रीवर केलेल्या आरोपानंतर टीकेची जोड. पत्रकार परिषद घेऊन गोरे आरोपांवर उत्तर देणार. एकनाथ शिंदेंसोबत 16 जण दलाल आणि फिक्सर यांना रोखून राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयात फडणवीसांच्या पाठीशी. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा साधत फडणवीसांचं कौतुक. मंत्र्यांच्या खासगी सचिव पीए विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार. अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुढे ढकलली. 4 मार्चला सुनावणी घ्या, दोन्ही बाजूंची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. जरांगे पाटीलही उपस्थित राहणार. मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसानंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत, मात्र यापुढे नवीन योजना सुरू करता येणार नाहीत. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद. छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी. सरकारचे 1620 कोटी वाचले. एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं. कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट. आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश. शिवसेना नेते महेश गायकवाडांवर गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार. जीवे मारण्याची धमकी आल्याचा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा आरोप. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश. इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले. सावंतांसोबत ओळख नाही, त्यांचा फोन नंबरही नाही. माझ्या आवाजात धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केला. नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार. प्रशांत कोरटकरांची प्रतिक्रिया. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटाबाबत माझ्यावर दबाव होता. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यानं नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं. अमोल कोल्हेंचा मोठा दावा. Cancer Healer Center, a new beginning.